नागपूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि मनसुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे। मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खुल्या मैदानात चारा चरत असलेल्या मुक्या गायीवर एका विकृत पुरुषाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मानकापूर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गाय मैदानात चारा खात असताना आरोपीने सर्व मर्यादा ओलांडून हे अश्लील कृत्य केले। या संपूर्ण घटनेचा प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय। यानंतर तत्काळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे। दीपक समुद्रे असे अटक करण्यात आलेल्या या 35 वर्षीय विकृत आरोपीचं नाव आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी दीपक हा विवाहित असून त्याला मुलेही आहेत। एका कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे हैवानियत कृत्य केल्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। पोलिसांनी या प्रकरणी प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। समाजात महिलांच्या सुरक्षेसोबतच आता मुक्या प्राण्यांवरही असे पाशवी अत्याचार होऊ लागल्याने प्राण्यांच्या सुरक्षिततेचा आणि मानवी मानसिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काल मानकापूर पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की एक व्यक्ती हा एक गाय गवत खात असताना चरत असताना त्या ठिकाणी जाऊन गायीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती माहिती मिळाल्यानंतर आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला। त्या इसमाला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणलं। यामध्ये सदर कृत्य जे पाहणारे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांची तक्रार घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा नंबर 270/2026 कलम 11(1)(a) ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट प्रमाणे याच्यामध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला डिटेन करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हा विकृत स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे आणि त्याने केलेले कृत्य हे अतिशय चुकीचं असल्यामुळे त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचा पुढील तपास करत आहोत। तो आहे दीपक राजेश समुद्रे, राहणार ज्ञानेश्वर नगर, मानकापूर। हा 46 वर्षाचा आहे आणि हा छोटी मोठी मोलमजुरीची काम करतो।